बीडमध्ये एवढा मोठी किंमत ही महाराष्ट्राने चुकवलेली आहे. अत्यंत विचित्र, विकृत, अशोभनीय, अमानुष सर्व शब्द जे आहेत हे संपून जातील इतके कांड हे यापूर्वी झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला आका, खोक्या यासारख्या टोळ्या आणि गँग अशी नावं ही महाराष्ट्राला दुर्दैवाने मिळालेली आहे. तरी देखील अजून त्या ठिकाणचा अत्याचार हा थांबलेला नाही. रिंगण करून मारणे एवढा घाणेरडा प्रकार, क्रूर प्रकार हा जो बीडमध्ये बघायला मिळाला. एका महिला वकिलाच्या संदर्भात जे कृत्य झालंय, खरोखरच आता तरी देवेंद्र फडणवीसांनी शरम बाळगावी. आम्ही त्यांचा यापूर्वी सातत्याने राजीनामा मागितलाय. राजीनामा देत नाही तेव्हा आम्ही म्हटलं की पूर्णवेळ गृहमंत्री करा. अहो फडणवीस साहेब काय चाललंय नेमके? घाशीराम कोतवाल चालवत आहे का महाराष्ट्राचा कारभार? हा प्रश्न पुन्हा एकदा नव्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलाय. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।